मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. काल आपण एक व्हिडिओ टाकला होता उस्मानाबादी शेळीवरती, तर त्याला आपल्याला कमेंट आली एका मित्राची. त्यांच्याकडं बिटल शेळ्या आहेत. ते म्हणतात दादा तुम्ही असं कसं म्हणता, उस्मानाबादी शेळीलाच चांगलं डिमांड आहे किंवा तेच चांगलं पुरवडतं, असं तसं बरंच काही समजा कमेंटमध्ये टाकलं त्यांनी. बरोबर आहे त्यांचं काय अडचण आहे. आपण आहे बघा, आपण बिटलला पण नाव ठेवत नाही, काठीवाडीला पण नाव ठेवत नाही आणि उस्मानाबादीला चांगलं म्हणतो कशामुळं आपण, की कारण की ही महाराष्ट्रातली प्रसिद्ध जात आहे. ही आपली प्रॉपर म्हणजे आपल्या परिसरातली जात आहे, त्याच्यामुळं आपण तिला जास्त मार्केट देतो. आज बिटलचा जर विचार करायला सर्वसामान्य शेतकरी बिटल घेऊ शकत नाही. मी बोकडाचे दाम बघितले, 2 महिन्याचं बोकड मला सांगितलं 35,000 रुपये. 2 महिन्याच्या बोकडाला जर 35,000 रुपये लागत म्हणलं, काय किलोनं मटण पडतं त्याचं बोकडाचं, बिटलच्या बोकडाचं 35,000 रुपये. ते म्हणजे 30 किलो वजन आहे, 29 किलो वजन आहे, म्हणजे जवळपास 1,011 रुपये किलोनं त्याचं मटण पडतं. एवढ्या किमतीचे घेईन का हो व्यापारी? आज 700 रुपये किलो मटण नाही, मटणाला भाव 700 रुपये बोकडाच्या. 1100 रुपये किलोनं तो घेईन का बिटलचं बोकड? 1100 रुपये किलोनं व्यापारी बिटलचा बोकड घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत ना. 1100 रुपये किलोनं घेऊन तो काय विकणार आहे? 700 रुपये किलो ना, नाही घेऊ शकत. हे फक्त फसवी शेतकऱ्याला चालू आहे. शेतकरीच घेऊ शकतो आणि घेतायत लोक फसतायत. माझं म्हणण्याचं कारण एकच आहे, तुम्ही हिशोबानं लावा. 700 रुपये किलो मटण आहे ना, 500 रुपये किलोनं तुम्ही बोकड विका. तुम्हाला एवढं काय हो त्याच्यामध्ये बिटलमध्ये? बिटलचा ब्रीडर हा बोकड फक्त शेतकरी घेतो पाळणारा, शेळी पालक. जो शेळी पालक आहे तो फक्त पाळणारा कशासाठी घेतो? त्याची हाईट चांगली राहते, उंची लांबी चांगली राहते आणि जो वंशावळ समोरचा आहे तो चांगला वाढण्यासाठी, चांगले पिल्लं होण्यासाठी नाविलाजानं त्याला हा बोकड जर म्हणलं तर 2 महिन्याचा बोकड गावरान जर म्हणलं तर हा 4 ते 5 हजार रुपयामध्ये जातो. मग तुम्ही डायरेक्ट त्याचे जर 30 आणि 35 हजार रुपये सांगितले म्हणल्यावर कोणता सर्वसामान्य, कोणता व्यापारी घेईन सांगा बरं? सर्वसामान्य एखादा शेळी पालक, त्याला जो छंद आहे समजा, तो घेऊ शकतो. गावरान बोकड होऊ शकत नाही का तसा? होऊ शकतो. अरे बघा, आपला बोकड दाखवतो तुम्हाला. हा बोकडातून बिटलच्या बोकडात काय फरक आहे सांगा? फक्त याच्यावर कान लांब नाही, नजर बोकड बघा 7-8 महिन्याचं बोकड आहे. त्याला फक्त तरी पण खाण्याची सोय नाही आपल्याकडे. त्याला जर खासच जर बिटलसारखं खुराक जर चारला ना, तर बोकड बिटलच्या भारी होईल. गावरांमध्ये पण आहे तशी शेळ्या, तसे बोकड आहेत, फक्त खाऊ घालण्याची तशी पद्धत जर असली. मी एका व्हिडिओमध्ये ऐकलं, ते 200 ग्रॅम एका शेळीला 200 ग्रॅम खाऊ घालतात खुराक. 200 ग्रॅम जर एका शेळीला एका टायमाला जर खुराक खाऊ घालतात, कोणती शेळी सुधारणार नाही? उस्मानाबादी सुधारणार नाही? 100% सुधारणार. जसं बिटलचं नियोजन ठेवता तुम्ही, तसंच जर ह्या शेळीचं जर ठेवलं उस्मानाबादीचं, तर 100% त्याच्यामध्ये तुम्हाला इन्कम बिटलपेक्षा भारी येईल. कारण की बिटलला व्यापारी बिटलकडे बघत पण नाही. हे खरी रिअल स्टोरी सांगतो तुम्हाला मी. व्यापारी बिटल बोकडाकडे बघत पण नाही, कारण त्याच्या डोक्यावरचं आहे, ते डोक्याच्या वरचं. हे काय 350-400 रुपये किलो पडतं त्याला मटण. बोकड एक जर घेतला ना, जिवंत बोकड, तर 300 ते 350 रुपयानं घेतात ते शेतकरी शेळी पालकाकडून गावरान. आता हे बोकड बघा, हे 2 महिन्याचं बोकड आहे. कोण म्हणतं 1.5 महिन्याचं असं? 2 महिन्याचं पण नाही, जवळपास 7-8 किलो वजन असं याचं. तसं नाही हो. कोणतं पण शेळी पालन करा, त्याच्यामध्ये 100% तुम्हाला इन्कम भेटतो. फक्त हे अफवा आहे की बिटलमध्ये असं आहे, काटेवाडीमध्ये तसं आहे, काही नाही. 5 वर्षापासून शेळी पालन करतो मी उस्मानाबादी शेळ्यांवरती. काहीच नाही याच्यामध्ये, काही नाही. माझं लक्ष पण नाही राहत या शेळ्याकडे जास्त. आला चारा टाकून द्याला, खुराक असला तर टाकायचा, खुराक चारायचा, नसला तर तसंच राहू द्यायचं. फक्त भुसकड आणून टाकायचं. बघा आता भुसकड खातात. काय नाही. फक्त फसवा फसवी करू नका. बिटल शेळी पालकांनी खरंच
खरं जर म्हणलं तर बिटल शेळी पालकानं आपल्या सर्वसामान्य जे शेळी पालक आहेत त्यांना जर चांगल्या दरामध्ये जर बकरं दिले तर त्यांचा फायदा आहे आणि त्या शेळी पालकाचा फायदा आहे. तुम्ही जर असा 1000 आणि 1100 रुपये किलोनं जर जिवंत बोकड देत असले तर तुमचा भाव म्हणजे खूप झालेला आहे. असं काही नाही हो. तुम्ही कोणत्याही जनावराला जीव लावा, कोणत्याही जनावराला तुम्ही खुराक व्यवस्थित द्या, चारा व्यवस्थित द्या, 100% त्याच्यामध्ये चांगलं इन्कम तुम्हाला भेटणार. फक्त मेहनत करा, चांगले व्यवस्था ठेवा त्यांची, चांगला चाऱ्याचं खुराकाचं नियोजन जर चांगलं ठेवलं तर आपले उस्मानाबादी शेळी पण ऐकत नाही. फक्त त्या पद्धतीनं चांगल्या चाऱ्याचं नियोजन ठेवलं, हिरवा चारा सुका चारा हे व्यवस्थित जर असलं तर काहीच अडचण नाही. तुम्हाला कोणतीही शेळी पालन करा, तुम्ही काटेवाडी करा, उस्मानाबादी करा, गावरान करा, कोणते करा, त्याच्यामध्ये तुम्हाला इन्कम 100% भेटणार. बिटलच अशी थोडीच आहे, बिटलमध्ये जास्त इन्कम आहे असं काही नाही हो. हे फक्त आता अफवा म्हणून अफवा, आता मी सांगायचं तुम्ही ऐकायचं, असं करता करता हे बिटलचं मार्केट जास्त वाढलेलं आहे. नंबर 1 सर्वात जर म्हणलं तर उस्मानाबादी शेळी आहे. तिला कुठलंच वातावरण म्हणजे असं पावसाळ्यामध्ये बघा तुम्ही बिटलला थंडी ताप येते, बिटल निमोनिया होतो, बिटलला बऱ्याच बिमाऱ्या होतात. पण याचा विचार करा तुम्ही, उस्मानाबादी शेळी गावरान शेळीला कुठलंच आजार होत नाही. आजार होतो केव्हा पावसात जर भिजली हे झालं तरच. जर अशा वातावरणानं काही होत नाही, तिला थंडीनं काही होत नाही, कुठल्याच वातावरणाला ती अशी काहीच मानत नाही. त्याच्यामुळं असं मला कमेंट आली म्हणून मला काही राग नाही त्याचा. पण माझ्या हिशोबानं काय आहे, मी कसं सरळ सांगतो, शेळी ही गावरान शेळी, उस्मानाबादी शेळी ह्या पण शेळ्या चांगल्या आहे. याच्यामध्ये पण इन्कम सुरुवातीला तुम्ही विचार करा, आपले आजोबा पणजोबा वडील यांच्याकडे उस्मानाबादी शेळ्या असायची. बिटल शेळी केव्हापासून आली, हिचं 1-2 वर्षापासून मार्केट वाढलं फक्त काटेवाडी आणि बिटल. नाहीतर मूळची जर म्हणलं तर आपलं उस्मानाबादी शेळी आहे. तुमच्या आजोबाला विचारा, वडिलांना विचारा, खास नंबर 1 शेळी जर म्हणलं तर उस्मानाबादी आहे. त्याच्यामध्ये पैसा भरपूर आहे. फक्त तुम्हाला 1-2 वर्षामध्ये भेटणार नाही. त्याच्यामध्ये चांगलं इन्कम घेण्यासाठी तुम्हाला वेळ लागणार, तुम्हाला मेहनत करावं लागणार. बगर मेहनतीचं काहीच भेटू शकत नाही. फक्त आपण काय करतो माहिती आहे का, याचे चांगले शेळी पालन आहे हो, त्याचं चांगलं आहे, आपलं कसं काय बरोबर नाही. आपण जर खुराक व्यवस्थित ठेवला, चाऱ्याचे नियोजन व्यवस्थित ठेवलं तर 100% त्याच्यामध्ये मरतूनक होत नाही, काही नाही. फक्त व्यवस्था तशी पाहिजे, आपलं नियोजन तसं पाहिजे, काही होत नाही. फक्त अशा पद्धतीनं जर शेळी पालन केलं तर 100% त्याच्यामध्ये पैसा भरपूर आहे. तुम्ही बिटल नाही कोणती शेळी सांभाळा, त्याच्यामध्ये इन्कम आहे. आज हे फक्त 2 वर्षापासून अफवा झालेली बिटलमध्येच इन्कम जास्त आहे. इन्कम कशामुळे लक्षात घ्या तुम्ही. व्यापारी त्या बोकडाला घेत नाही, पाठ घेत नाही, बोकड घेत नाही. फक्त आपले सर्वसामान्य शेळी पालक आहेत, यांच्यामुळे बिटलचा व्यवहार चालू आहे. नाहीतर व्यापारी तुम्ही बघा, व्यापारी जर शेतकऱ्यांना शेळी पालकांना जर शेळ्या नाही घेतल्या बिटलच्या तर व्यापारी त्या 500 रुपये किलोनं सुद्धा घेणार नाही. फक्त हे चाललं कशामुळं, फक्त सर्वसामान्य शेळी पालक त्याला ते लचक लागली बाबा. आता मी माझं सांगतो बरं का, मला पण बिटल ब्रीडर घ्यायचं आहे. मी पण त्या शोधात आहे. मी बऱ्याच जणाला विचारलं, पण आपल्याला जोपर्यंत चांगल्या योग्य दरात भेटत नाही तोपर्यंत आपण घेणार नाही. 1000-1100 रुपये किलोनं घेऊन काय करता. शेतकऱ्याचा विषय काय झाला माहिती आहे की, शेळी पालकाचा विषय काय झाला तुम्हाला लक्षात थोडक्यात सांगतो. आपल्याला फक्त एक बोकड घ्यायचा, जाऊ दे ना 1000 रुपये किलोनं, असं म्हणत शेतकरी हे नवीन शेळी पालक हे काय करतात, त्या बिटलचं ब्रीडर आणतात, बिटलच्या पाठी आणतात. पाठी आता 20-20, 30-30 हजार रुपयाला पाठी, 10 महिने 8 महिन्याची पाठ 20,000 रुपयाला. अहो काय भाव काय. नवीन शेळी पालकाला काही माहिती नसते. चला अहो, आता हे 7 ते 8 हजार रुपयामध्ये ही गावरान पाठी ती, ही बघा आता गावरान पाठी आहे माझी. गावरान पाठ तुम्हाला 8 ते 9 हजार रुपयामध्ये चांगली पाठ भेटते. 9-10 हजार रुपयापर्यंत समजा. तुम्ही डायरेक्ट डबल पैसे घ्यायला लागले.
नका असं करू. आपण शेतकरी आहोत, सर्व शेतकरी आहोत. शेतकऱ्याने जर फसवलं चांगली गोष्ट आहे गो. योग्य दरात द्या ना तुम्ही. व्यापाऱ्याला बघा बरं दाखवून. व्यापारी घेणार नाही तुमचं, 500 रुपये किलोनं पण घेणार नाही. तुम्ही डायरेक्ट शेळीपालकाला, नवीन शेळीपालकाला डायरेक्ट तुम्ही 1000 आणि 1100 रुपये किलोनं द्यायला लागले. योग्य नाही ना गोष्टी या. मित्रांनो, जे नवीन शेळीपालक आहे त्यांनी तुमचा विचार करून घ्या. आज बोकडाच्या मटणाला भाव आहे 700 रुपये किलो आणि तुम्ही 1000 रुपये किलोनं कोणत्या हिशोबानं घ्यायला लागले. बघा, तुम्हाला पटलं तर घ्या, आवडलं तर बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटू असत नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.